जगभरात युद्ध, अण्वस्त्रांचा धोका आणि हवामानातील बदल यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडला आहे. त्याचाच फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. सोलापूर जिल्हा जो नेहमी दुष्काळासाठी ओळखला जातो, तिथे गेल्या काही दिवसात प्रचंड पाऊस, ढगफुटी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचे पिकं, जनावरं आणि घरं सगळं पाण्याखाली गेलं आहे. ही भीषण परिस्थिती प्रशासनाची मदत अपुरी पडताना दिसत आहे. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारण न्यूज. पाण्याखाली गेलेली शेतं, ज्वारी, सोयाबीन, बाजरी, डाळिंब, मोसंबीच्या बागा, घरात पाणी शिरलेलं, छपरावर बसलेले लोक, जनावरं वाहून गेलेली, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मदतीसाठी आतुर लोक. कोणी स्वतःचं जीवन संपवल्याच्या घटना देखील यावेळी घडल्या. दुष्काळाने होरपळलेलं सोलापूर जिल्हा आज पुराच्या पाण्याखाली आहे. लाखो एकर क्षेत्रातील पिकं पाण्यात गेली आहेत. शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी लोक घरातच अडकले आहेत. मात्र प्रशासनाची मदत तुटपुंजी आहे. संपूर्ण पिकं पाण्यात गेली. हातात आता काहीच राहिलेलं नाही. काहींची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, जनावरं मेलेली आहेत. आता जगायचं कसं, हा एकच प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे. हवामान तज्ज्ञ, जागतिक हवामान बदलाचा फटका महाराष्ट्रालाही बसतोय. दुष्काळी भागात अतिवृष्टी होणं ही नवीन सामान्य गोष्ट ठरते आहे. अर्थतज्ञ याबाबत सांगताना म्हणतात की शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, पुढे महागाई वाढण्याची शक्यता. एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे अपुरी मदत. या दुहेरी संकटात सोलापूरचा शेतकरी अडकला आहे. महाराष्ट्राचा अन्नदाता जगला पाहिजे तरच महाराष्ट्र जगणार. म्हणूनच वेळेत आणि पुरेशी मदत पोहोचवणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. शेतकऱ्यांचे अश्रू, आत्महत्या, जनावरांचा मृत्यू, प्रशासनाची बाजू, प्रयत्न सुरू आहेत, पण आव्हान मोठं आहे. नेमकं कशा पद्धतीनं यावर मात करता येईल हा तुम्हा सर्वांसमोरचा प्रश्न आहे. त्यामुळे नक्की या मदत कार्यात सहभागी व्हा आणि जमेल तेवढी मदत तुम्ही सोलापूरच्या भागाला करा.